रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित डुम्मस या कथासंग्रहातील अधांतरी ही कथा. दिनू आला नाही का अजून? अगं मी तुला विचारतोय, दिनू अजून आला नाही का? रात्रभर घरात नव्हता तो. आता उजाडलंय. त्याचा पत्ता काय? चहा घ्या. हातातलं वर्तमानपत्र बाजूला टाकत आप्पांनी बायकोकडे रागानं पाहत तिच्या हातातला कप हिसकावून घेतला. चहा इंकळला. चहात साखर नाही घातली? मला फिका चहा आवडत नाही. इतकी वर्ष संसार करूनही तुला कळत नाही का? रागानं त्यांनी विचारलं. दुसरा चहा करणार नाहीये. आत्ताच केलाय घोटभर जास्त. हवा असेल तर घ्या. का? अंघोळ झाल्यावर मला पुन्हा चहा हवा असतो. साखर नाहीये घरात. अगं मग विकत जाऊन आण. साखरेसाठी तर रांगेत नाही ना उभं राहावं लागत. खूप महागली आहे साखर. 3 रुपयांच्या वर. काय करणार? हवं आहे ते आणायलाच पाहिजे. कसा मी पुरा पडणार या संसाराला कोण जाणे. दिनू हा असा. सरळ शिक्षण केलं असतं तर एव्हाना हाताशी आला असता. ऑफिसला जाताना तुम्ही आठवणीनं दुसरी किल्ली घेऊन जा. मी रॉकेल आणायला जाणार आहे. किती वेळ उभं राहावं लागतंय आणि एवढं करूनही रॉकेल मिळतंय की नाही कोण जाणे. काय सकाळी कटकट आहे. एक दिवस काही सुखाचा जात नाही. घरीदारी नुसती रड. त्या ऑफिसात स्टेशनरी नाही. बसायला जागा नाही. पाणी प्यायला ग्लास नाही. पाणी भरायला माठ नाही. माणसं नाहीत. साधं कॅलेंडर सुद्धा नाही. आप्पांनी बायकोकडे पाहिलं. तिचा गोरापान चेहरा, पारदर्शी डोळे, उकळत्या पाण्यात पाहावं असे दिसत होते. तिची एकेरी अंगकाठी विजेरी पेटावी अशी दिसत होती. आपलाच आपण उजेड पिणारी जशी. तेवढ्यात दार उघडून दिनू आत आला. कपडे चुरगळलेले होते. डोळे लाल, केस उधळलेले, दाढी वाढलेली, चेहऱ्यावर विलक्षण बेचैनी, चीड, संताप. पण ओठांवर विचित्र हास्य होतं. तुच्छतेने हसावं असं, लागट तिरस्कारानं हसावं असं. संपूर्ण व्यक्तिमत्व वाळवंटासारखं, एकदम एका नजरेत दिसणारं, स्वच्छ, कण आणि कण मोकळा, हातात घेऊन फील करावं असं, तापणारं, चटका देणारं, चकाकणारं. त्यानं दारातच एक मोठा श्वास घेतला. छातीवरून हवा घेतली. सगळं गांभीर्य, ताणतणाव एकाच श्वासात लपेटून घेत असा श्वास घेण्याची त्याची रोजचीच तरा होती. नित्याचीच सवय होती ती. दिनू? रागानं आप्पांनी विचारलं. आई मला पटकन चहा दे. खूप भूक लागलीये. मरेतो दमलोय. अरे रात्रभर कुठे होतास? आई चहा दे. अरे मी तुला विचारतोय. रात्रभर कुठे होतास तू? मित्राकडे होतो. कोण हा मित्र? त्याला काही नाव गाव ठाव ठिकाणा नाही का? शिक्षण अर्धवट सोडून दिलंस. नोकरी नाही, उद्योग नाही. मी आहे ना, करतोय मानेवर खडा देऊन काम. हक्काचा हमाल जसा. दिनूनं तिथं पडलेलं वर्तमानपत्र उचललं, एकदा नजर टाकली आणि फेकून दिलं. फेकू नकोस. नीट घडी घालून टेबलावर ठेव. घरातली इकडची काडी तिकडे करायची नाही. पसारा मात्र करून ठेवायचा. आईनं दिनूला चांगला 2 कप चहा आणला. बशीत रात्रीची शिळी पोळी, त्यावर तूप, लोणचं, वाटीत पांढरं स्वच्छ दही. दिनूच्या समोर ठेवत तिने वर्तमानपत्राची घडी घातली. आप्पा आपल्या मुलाच्या समोर ठेवलेल्या बशीकडे पाहत राहिले. काल रात्री हिनं आपल्याला भांडं खरबडून तूप वाढलं. स्वतः मात्र कोरडच जेवली. एवढं दही आपल्याला कधीच मिळत नाही. भातावर वाढते 2 चमचे बस. मुलासाठी साखर होती तर घरात. अरे हात तरी धु आधी. कुठे काय लोळून आलास कोण जाणे. दिनू काही बोलला नाही. वडिलांकडे पाहिलं, मात्र रोख होऊन एकटक. त्याच हाताने त्यानं पोळी खाल्ली, दही संपवलं. आई मी झोपतो. रात्रभर खूप जागरण झालंय. दिनू हे काय चाललंय? मला कळायला हवं. माझ्या घरात राहायचं असेल तर कोणीही म्हणायला येईल तसं वागता कामा नये. आप्पा रागावून म्हणाले. ठीक आहे, उद्याच घर जाईल सोडून. दिनू हे उत्तर नाही माझ्या प्रश्नाचं. प्रश्न तुमचा, निदान उत्तर तरी माझं हवं ना. अगं चाललंय काय हे? तू नुसती ऐकत उभी आहेस. समजाव जरा त्याला. सांग त्याला काहीतरी. तुम्हाला सगळं माहीत आहे ना. परत परत तेच बोलण्यात काय अर्थ आहे? अगं पण तुला आपल्या मुलाचं अकल्याण तर कळायला हवंय. भलत्या नादाला लागून त्याचं आयुष्य वाया चाललंय. इतरांची मुलं पहा, याच्या एवढीच आहेत, पण शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागली. म्हणजे झाली त्यांच्या आयुष्याची इति कर्तव्यता. ते रांगेला लागले. त्यांनी बापाला हातभार लावला. संपलं. दिनू चिडून म्हणाला.
संपलं नाही, इथूनच सुखाची वाटचाल सुरू होते. तुमच्या आमच्या सुखाच्या कल्पना निराळ्या आहेत. आमच्या म्हणजे कोण रे? तू आणि तुझी आई? दिनू, तू झोपायला जा बरं आधी. अहो, तुम्ही आंघोळ करून घ्या पटकन. पाणी भरून ठेवायला हवं. दिनू उठला की 4 बादल्या अंगावर घेतल्याशिवाय त्याचं समाधान नाही व्हायचं. बाप लेकाचा भडकत जाणारा वाद थांबवत ती म्हणाली. दिनू पुढच्या खोलीत गेला. ती स्वयंपाकाला लागली. आप्पा चिडत चडफडत आंघोळीला गेले. काय या बापलेकांच्या पत्रिकेचा योग आहे कोण जाणे. क्षणभर पटत नाही. दोघांचे आयुष्य जगण्याची पद्धतच निराळी. म्हणून निराळे मोर्चे, निराळी शस्त्र. दिनू संबंधाच्या संबंध वनपीस जगू पाहतोय, तर हे तुकडे तुकडे जोडून सांधून जगायचा प्रयत्न करतायत. आणि आपण प्रवाह पतीत जशा उघड्या नागड्या परिस्थितीत मनाचा सगळा विरोध, शरीराचा असहकार, बुद्धीचा झगडा थोपून जगू पाहतो आहोत. आतून मनातून रक्ताच्या थेंबाथेंबातून निषेध, नकार, बंडाळी, पण जगताना अत्यंत भित्रेपणा, तडजोड, जाऊदेपणाची वृत्ती. भूतकाळात काय झालं, भविष्यकाळात काय होणार याचा हिशोब करत जगायचं. जास्तीत जास्त सोय, सुख कसं मिळेल हे पाहत राहायचं. पण हाती काय लागतं? तर एक अशांत दिवस, भयानक ताण आणि सतत एका अनिश्चित कल्पनेनं तयार केलेल्या प्रश्नांना उत्तर शोधण्याची धडपड. थकून थकून जायला होतं आणि एवढं करून अधांतरी आहोत असं वाटतं. पाय टेकायला जमीन नाही, वर पाहायला आडं नाही अशी अवस्था झालीये. रक्तात जशी वाळू भरलीये. ही वाळू दिनूच्या शिरांतून नसांतून तापते, तडकते. त्याला तो तरी काय करणार? आपण आपल्या वडिलांचं रक्त घेऊन जन्मलो. आपला हा मुलगा आपल्या मनातली धग घेऊन जन्माला आला. आपण स्वतःला रोखलं, थांबवलं. पण हे दिनूचं तरुण उसळतं रक्त, ते थोपवता येत नाहीये. तिनं मान झटकली. तेच ते येणारे सतावणारे विचार मनातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत नवऱ्यासाठी चहाचं आंदण ठेवलं. त्यांच्या मर्यादा घेऊनच ते जन्माला आलेत. त्यांचा तरी त्यात काय दोष? आंघोळ करून झाल्यावर नेहमीप्रमाणे चहा समोर आला. पण आज अप्पांना तो चहा प्यावा वाटला नाही. मगा म्हणाली होती ना, साखर नाहीये. हल्ली आपली बायको खरंच वरचेवर खोटं बोलायला लागलीये. मला नको चहा, तडकून आप्पा बोलले. स्वयंपाकघरात येऊन तिने तो चहा पिऊन टाकला. गार चहा आवडत नाही, मळमळतं. तरी तसला चहा घेतला तिनं. वाया कशाला घालवायचा? ती रॉकेलसाठी केव्हाची उभी होती. रांगेत आगेमागे बायका, पुरुष, मुलं, घाणेरडी डबडी हातात रेशन कार्ड घेऊन उभी होती. नंबर येण्याची वाट पाहत, देवाला विनवत रॉकेलचा साठा संपू नये. हात हलवत परत यावं लागलं तर आज संध्याकाळी स्वयंपाक नाही व्हायचा. तो क्षण असा की जणू रॉकेल मिळालं तर जगणं, नाही मिळालं तर मृत्यूच. ती विचार करत होती, आपण कुठे आहोत? कुठल्या देशात आहोत? हीच का आपली मातृभूमी, जिच्यासाठी आबांनी छातीवर गोळी झेलली? स्वदेशीचा धोसरा घेत काका परदेशी होळीत जळून गेला. एक हाड काही हाती लागलं नाही गंगेत टाकायला. काकूचा हंबरडा अजून कानात घुमतोय. रॉकेल संपलं आहे, उद्या या. तिच्या पुढ्यातल्या 4 माणसांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावल्यासारखा तो दुकानदार जोरात ओरडला. तिला खूप खूप वाटलं आगेमागे उभ्या माणसांसकट बंड करावं. रॉकेल मिळायलाच हवं म्हणून सत्याग्रह करावा. त्या दुकानदाराला पुढचं काम करू देऊ नये. ती एकदम ओरडली, नाही, आम्ही परत नाही जाणार. 2 तास आम्ही इथे उभे आहोत. तुमच्याजवळ रॉकेल असतं. तुम्ही ते मुद्दाम देत नाही. काळा बाजार करतात तुम्ही त्याचा. क्षणभर सगळी रांग जिथल्या तिथे आशेनं चिकटून राहिली. वाटलं आलेलं संकट या बाईच्या ओरडण्याने टळेल. थोडंसं का होईना रॉकेल मिळेल. अहो बाई, तुमचं शहाणपण इथं दाखवू नका. कोणाला म्हणता काळा बाजार करता? चला, आत्ता चला माझ्याबरोबर चौकीवर. चौकीवर कशाला? आम्हाला पाहू दे तुमचं दुकान. नक्कीच तेथे रॉकेलचे डबे शिल्लक असणार. वाण्याच्या ओरडण्यानं विस्कळीत झालेली रांग तिचं बोलणं ऐकून परत मुंग्यांसारखी तुरू तुरू नंबर लावून उभी राहिली. अहो बाई, बाजूला व्हा. रॉकेल संपलंय सांगितलं ना त्यांनी. आम्हाला रेशन घ्यायचंय. उगाच खोळंबा होतोय आमचा. एक गिऱ्हाईक ओरडलं. तिनं चिडून आपल्या आगेमागे पाहिलं. रॉकेलच्या डबड्यांसारखी निर्जीव कळकट माणसं माघारी निघाली होती. ती पण पाय फरफटत निघाली. पाठीवर
एक कुस्सीच हास्याचा जोरात फटका बसला. घरी येऊन नुसती धुमसत राहिली. राखेखाली निखारा दडपावा तशी आपल्या जागीनं होरपळत राहिली. तिला काही जेवण जाईना. वाटत होतं दाण्या दाण्यावर राजकर्त्यांचा शिक्का मारला गेलाय. राजनीतीच्या खतपाण्यावर तो दाना पोसला गेलाय. पाण्याला त्यांच्या स्वार्थाची धूर्तपणाची घाण येते. ते फेकतील तेवढाच दाणा खायचा, नाहीतर कणा मोडून गुडघे वाकवून मान झुकवून जगायचं. ही जगण्याची रीत त्यांनी ठरवून टाकलीये. रांगेतल्या त्या माणसांना फसवलं गेल्याचा राग का नाही आला? त्यांच्या अंगातलं रक्त का तापलं नाही? पंचतंत्रांतले धूर्त पंच परत या जनतंत्रात जन्माला आलेत जसे. त्या वाण्यानं आपली सत्ता, महत्ता, अधिकार टिकवला, पण आम्ही रांगेतल्या नुसत्या मुंग्या, मागच्या पुढच्या पायांखाली चिरडल्या जाणाऱ्या. जरा कोणी आवाज उंचावला, हात उंचावला, डोळ्यांचा धाक दाखवला, एखादा कायदा तोंडावर फेकला की घाबरणार, माघार घेणार, लटलटून बावरून गोंधळून जाणार. मुंगीला मुताचा पूर जसा. ती चिडलेल्या वाघिणीसारखी त्या 2 खोल्यात फेऱ्या घालत राहिली. झोपल्या मुलाकडे पाहत राहिली. त्याचं पुढे काय होणार म्हणून काळजी करत राहिली. तो ऑफिसातून आला. तो भुईनळ्यासारखा पेटतच फुटतच. त्याच्या कंपनीनं फतवा काढला होता. कर्मचाऱ्यांनी तर नाहीच, पण त्यांच्या नातेवाईकांनीही राजकारणात भाग घ्यायचा नाही. बॉसनं त्याला बोलवून खास दम भरला होता. मिस्टर कुलकर्णी, तुमचा मुलगा एका पार्टीचं काम करतोय. तो उघड राजकारणात भाग घेतोय. त्याला आवरा, नाहीतर माझा इलाज चालणार नाही. तुम्ही फार जुने नोकर आहात, पण कंपनीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला नोकरीवरून काढावं लागणार. आधीच सांगतोय, माझा नाईलाज आहे मिस्टर कुलकर्णी. घरी आल्या आल्या त्यानं आपल्या बायकोला बॉसपेक्षा कडक शब्दात दम भरला. रागवला, चिडला, आदळापट करत राहिला. दिनू कुठे गेलाय? मगाशीच गेला. परत कधी येणार आहे? त्याला बजावलं पाहिजे. आता हे सगळे नसते धंदे बंद कर. मार्गाला लाग म्हणावं. अजून त्याचं शिक्षणाचं वय गेलं नाहीये. तू सांग, तुझं ऐकेल तो. बरं, ठीक आहे, सांगते मी. तुम्ही चहा घ्या. समोर आलेला गरम गरम चहा आणि कडक भाजलेला ब्रेड त्यांनी अधाशासारखा संपवला. असला ब्रेड दिनूला फार आवडतो. त्यांनी बायकोकडे पाहिलं. तिचा चेहरा ओढला गेला होता. दुखणं येऊन गेल्यासारखा झाला होता. निपटला गेला होता. बरं नाही का? अशी का दिसतेस? त्यांच्या मायेच्या बोलण्यानं तिचे डोळे भरून आले. हा कणा नसलेला सामान्य माणूस आपल्या प्रेमानं, मायेनं आपल्याला असा सारखा बांधून ठेवतो या संसारात. खरं तर आपला जीव उगून जातो अशा परावलंबी परिस्थितीत. माहेरी पण गरिबी होती. सगळेजण जीव मुठीत धरून जगत होते. पण प्रत्येक घास, प्रत्येक श्वास, पाण्याचा प्रत्येक घोट मनाच्या ताकदीमुळे सकस झाला होता. कोरडा घास स्वाभिमान पोसत होता. आत्मतेजाला बळ देत होता. यांचा जीव एखाद्या बाईसारखा आपल्या संसाराशी, त्यातल्या भांड्याकुंड्यांशी बांधला गेलाय. त्यांची भूक थिटीच आहे. त्यांची महत्वाकांक्षा मर्यादित आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना घराची चौकट मोडून जात नाहीत. तुला वाईट वाटणं साहजिकच आहे, पण मी तरी काय करू सांग? अजून 7 वर्ष तरी नोकरी करायला हवी, म्हणजे फुल पेन्शन बसेल. प्रॉव्हिडंट फंडात भर पडेल. ती रक्कम आली की आपण निवांतपणे जगू. पेन्शनीत काटकसरीनं राहिलं तर 2 वेळा जेवायला मिळेल. दिनूचं लग्न करू, सून येईल, नातवंड खेळवत म्हातारपण आनंदात निघून जाईल. कशाला हव्यात नसत्या पंचायती? काय सांग तू त्याला समजावून. तिनं नुसती मान हलवली. चेहऱ्यावर समाधान काही आणता आलं नाही. नवऱ्याच्या या सुखस्वप्नांना साथ देता आली नाही. हे पहा दिनूची आई, देवानं आपली गाठ घालून दिलीये. इच्छा असो वा नसो, प्रेम असो वा नसो, या जन्मात तरी हे संबंध तोडता येणार नाही. मग थोडी तडजोड करावी लागली, मनाविरुद्ध वागावं लागलं तरी तक्रार करून कसं चालेल? नाही चालणार, माहीत आहे मला. दिनू झाला तशी आणखी 2 मुलं हवी होती. आता या सगळ्या आशा, आकांक्षा, अपेक्षा त्याच्यावरच अवलंबून आहेत. तो तर असा घरात पाय ठरत नाही त्याचा. नोकरी कमावणं मला परवडणार नाही. दिनू पण हवाय, तू पण हवी आहेस. पण तुम्ही दोघांनी सगळं मोडून तोडून टाकायचं ठरवलंच आहे. त्यामुळे माझा इलाज चालत नाही. हात टेकले मी. थकून गेलीये. आज 2 तास रांगेत उभी राहून रॉकेल मिळालं नाही. तेल इतकं महागलंय की फोडणी करायची म्हणजे अपराध करतोय असं वाटू लागलंय. तळणं बिळणं विसरायलाच झालंय. संतापू नाही तर काय करू?
बंड करावं वाटलं तर काय चुकलं? तुम्हीच सांगा. कितीतरी बाजूला राहायचं ठरवलं तरी शक्य आहे का? या राजकारणी लोकांनी आमच्या जीवाशी खेळ चालवलाय. तरीही गप्प बसायचं का? कसं? असे 100 अन्याय, नित्य नवा छळ ऑफिसात माझाही होत असतो ग. मी चिकटून राहिलो आहेच ना नोकरीला. चालायचंच. यात आपण एकटे नाहीत भरडले जात. एवढं मात्र समाधान मानायचं. दुसरं काय? तुम्ही जाणून बुजून सगळं सहन करता आणि मी बंड करून, चिडून, चडफडून तेच करते. शेवटी आल्या परिस्थितीला मान झुकवते. चल, जरा पाय मोकळे करून येऊ. येताना भाजी आणू. येतेस? नको. का ग? चल ना. जरा बरं वाटेल. आज फार अस्वस्थ आहेस. नको, तुम्ही जा. ती म्हणाली आणि कामाला लागली. त्यांनी कपडे केले, पिशवी घेतली आणि म्हणाले, भाजी आणतो. मिरच्या, कोथिंबीर काही हवे आहे का? रात्री भरले कांदे कर. दिनूला खूप आवडतात. मान हलवून होकार सुद्धा देता येईना. मिरच्या हव्यात नकोत काहीच ती बोलली नाही. वाट पाहून ते निघून गेले. रिकामी पिशवी हलवत चाललेल्या पाठमोऱ्या नवऱ्याकडे पाहून तिचं मन उदास होऊन गेलं. आयुष्याची सगळी परवड, असमाधान, निराशा साचून आली. वाटलं धावत जावं आणि नवऱ्याला थांबवावं. त्याच्या हातातली ती मळकी रिकामी पिशवी हिसकावून घ्यावी आणि म्हणावं, एकदा तरी मला हवे आहात तसे ताठ कांबळीसारखे उभे राहा. तुमच्या डोळ्यात मला स्फुल्लिंग पाहू दे. तुमच्या कंठातून वजनदार आवाज बाहेर पडू दे. तुमची मनगटाची रुंदी हातात घेऊन मोजू दे. हे सगळं आबांच्यात मला पाहायला मिळायचं. तेव्हाच लहानपणापासून अशाच पुरुषाची स्वप्न पाहिली. तरुणपणी कल्पनेतला लोहपुरुषाजवळ मनोमनी झोपले. आईच्या पिंग्या डोळ्यात वडिलांकडे पाहताच वीज चमकून जायची. तिचा गोरा नितळ चेहरा आपल्या नवऱ्याचं पौरुष्य पाहून अभिमानानं सोन्यासारखा तापायचा. त्यांना गोळ्या घातल्यावर आई एखादा बॉम्ब फुटावा तशी चारी अंगानं फुटली होती. स्वतःवर तर जळली, पेटलीच, पण भोवतालच्या लोकांना, त्या गोऱ्या सोजिरांना तिच्या संतापाच्या ठिणग्यांनी भाजलं, पोळलं. काकूंचा आक्रोश ऐकून आई एकदम म्हणाली होती, रडू नकोस, रडू नकोस. आपण आगीशीच लग्न केलंय. भाजल्या पोळल्यानं रडणाऱ्या सामान्य बायका आपण नव्हे. सोनं झालं तुझ्या माझ्या नवऱ्याचं. ते कुंकू पुसायचं नाही. ते मंगळसूत्र काढायचं नाही. त्यावर त्यांचा स्पर्श रेंगाळत राहणार आहे. उठ, डोळे पुस. अगं सामान्य दुबळा नवरा मिळाला असता तर रडायचं. पहाडासारख्या नवऱ्याची बायको तू. अशी वाळू माती होऊन नाही चालायचं. ते आपल्या कुंकवाला शोभणारं नाही. आई असं बोलायची नेहमी. ऐकून अंगभर वीज सळसळून जायची. आई, तुझी ही मुलगी बघ, कशा सामान्य माणसाबरोबर संसार करते. यांना वाटतं आणखी मुलं हवी होती. कशी होणार? एका मुलाचा जन्म जसा अपघातानं झाला. मनोमनी लोहपुरुषाजवळ झोपलेल्या माझ्या शरीराला तृप्ती नाहीच मिळाली. समाधान नाही मिळालं. अखंड आनंद नाही मिळाला. शरीराचा पिळा झालाच नाही कधी. सगळा जीवनरस उधळून लावावा अशी कणखर, मजबूत मिठी अंगाभोवती पडलीच नाही कधी. कोरड्या मनानं, कोरड्या शरीरानं मुलाला जन्म देता येतो का कधी? दिनू, दिनकर, आबांचं नाव ठेवलं तुझं. बायको म्हणून अनुभवलेल्या दुःखावर, असमाधानावर उतारा म्हणून तुला तुझ्या आजोबांचा वारसा द्यायचं ठरवलं. त्यांच्यासारख्या बलदंड शरीराचा, लोखंडी कांबीसारखा कणखर मनाचा व्हावास म्हणून किती धडपड केली. तू जेव्हा बोलतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यात तेच तुझ्या आजोबांचं स्फुल्लिंग शोधत असते. तुझ्या कंठातून तसाच वजनदार आवाज कानावर यावा म्हणून तळमळत असते. तुला सगळं स्वातंत्र्य दिलं. तुझं राजकारण, चळवळ, निषेधाचा सूर, सगळं सगळं आबांच्या आवाजात ऐकायचं होतं मला. मग म्हणत होतास, तुमच्या ग्रुपनं देशभक्तीपर गीतांचा एक कार्यक्रम गुंफलाय. मुलं आहेत, मुली आहेत, जंगी ऑर्केस्ट्रा आहे साथीला. पैसा मिळवायला हवा, जगण्यासाठी काहीतरी उद्योग हवा. तू अशी गीतं गाणार आहेस. गा बाबा गा. उद्या सिनेमातली गाणी गाल, भावगीतं गाल, जागोजागी कार्यक्रम कराल, कदाचित परदेशातही हिंडाल. खूप पैसे मिळवाल. यांचा फंड, यांची पेन्शन आणि तू अंग हलवून नाचून गाऊन मिळवलेले पैसे, यावर मी जगायचं. ते अन्न मी खायचं. माझी नुसती स्वप्न मोठी, आशा आकांक्षा आकाशाला स्पर्श करणाऱ्या.
ही स्वप्न नवऱ्यानं मुलानं पुरी करावी हा अट्टहास किती चुकीचा, किती वेड्यासारखा. आपलं स्वप्न आपणच पाहतो, दुसरा नाही पाहत. वेडी आहे मी, खरंच वेडी. वडिलांच्या कर्तृत्वाचा शोध यांच्यात आणि तुझ्यात घेत राहिले. पण मी आईसारखी लखलखती वीज कधीच झाली नाही. आईसारखं पेटत फुटत जाण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. बाटलीतल्या गंधाची टिकली लावणारी बाई मी. आईच्या झळाळत्या कुंकवाचं तेज मागत होते. दुबळ्या नवऱ्यापासून जन्माला घातलेल्या मुलाच्या डोळ्यात स्फुल्लिंग पाहण्यासाठी झुरत होते. किती वेड्यापणा, किती खुळेपणा. समोरून नवरा येत होता, जड पिशवीचं ओझं पेलत, पायातील चप्पल फरफटत. एका खांद्यावरून बुशकोट गळाला होता. कॉलर दुमडली होती. पॅन्ट हडकुळ्या पायाभोवती घोटाळत होती. मच्छरदाणी लोंबकळावी तशी कमरेतून ओघळत होती. बायकोला जाताना पाहिली तशीच अंधारात उभी पाहून ते घाबरले. हातातली पिशवी टाकत तिच्याजवळ आले. म्हणाले, इतकी का काळजी करतेस? मी आहे ना. तुला फार मनस्ताप झाला का? दिनू नसेल ऐकत तर तू सांग. हक्कानं स्पष्टपणानं सांग. नोकरी सोडा, सोडून देईन. अगं तुझ्या सुखापुढे पैसा का मोठा आहे? दिनूच्या इच्छेपुढे माझी इच्छा काय महत्वाची आहे? तू माझ्याजवळ हट्ट करावास, एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरावास, भांडावस, काय हवं ते मागून घ्यावस, खूप खूप प्रेमानं मला हवं तसं घडवावं. का नाही कधी अशी वागलीस? वडिलांकडून केवढा कणखर, दैवी सामर्थ्याचा वारसा मिळवलास, पण माझ्यात कधी अग्नी चेतवला नाहीस. तुझ्या मिटल्या ओटांना मी घाबरत आलो. तुझ्या अंगारासारख्या डोळ्यांना भीत आलो. तुझ्या तेजानं तू मला कणाकणानं संपून टाकलंस. मी तुझ्यावर फक्त प्रेम केलं आणि बाकी सगळं तुझ्यावर सोपवून विश्वासानं जगत राहिलो. पण तू वेडी, आपल्या जागीत स्वतःलाच भाजीत राहिलीस. मी तसाच राहिलो, भिजलेल्या अंगारासारखा, त्याच्यावरच्या थंडगार राखेसारखा. आपला हा नवरा आज आबांच्या आवाजात कसा काय बोलतोय? तिनं एकदम आपल्या नवऱ्याला मिठी मारली आणि रडू लागली, हसू लागली. त्याच्या सर्वांगावरून हात फिरवत राहिली. त्याची मिठी घट्ट घट्ट होत गेली. तिला हवी होती अगदी तशी.